नमस्कार मित्रांनो, आयुष्यामध्ये अशा व्यक्ती असू द्या ज्यांना तुमचा अभिमान वाटतो, ज्यांना तुम्हाला गमवायची भीती वाटते, जे तुमच्यासाठी लढूसुद्धा शकतात, जे तुमची प्रशंसा करतात, जे तुमचा रिस्पेक्ट करतात, ज्यांना तुमची काळजी आहे आणि जे तुमच्यावर निखळ प्रेम करतात। एक अभ्यास सांगतो, संत्र्याच्या वासामुळे तणाव टेन्शन दूर होते। संत्र्याचा वास घेतल्याने किंवा खाल्ल्याने टेन्शन 70% कमी होते। कठीण काळात ज्यांनी तुम्हाला मदत केली त्यांना शेवटपर्यंत विसरू नका। अश्रू रोखून धरणे आणि लोकांना ठीक असल्याचे भासवणे तुमच्या मनावर आणि हृदयावर खूप ताण निर्माण करते। मोकळेपणाने रडण्याने तुमचे आरोग्य चांगले राहते। माफ करणे हा गुण आनंदी राहण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानला जातो। एक प्राचीन अंधश्रद्धा आहे, जर कोणी रात्री तुमच्याबद्दल खूप जास्त विचार करते, यामुळे तुम्हाला झोपण्यात अडथळा निर्माण होतो। जेव्हा कोणी तुम्हाला गुदगुल्या करते तेव्हाचे तुमचे हसणे खरं तर भीती, चिंता आणि अस्वस्थतेचे लक्षण असते। तुम्हाला आयुष्यात फक्त 2 खऱ्या मित्रांची गरज असते, ज्यांच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवू शकता, ज्यांच्यापुढे तुम्ही मन हलके करू शकता। खूप जास्त मित्रांमुळे तणाव वाढू शकतो। मॅच्युरिटी म्हणजे तुम्हाला समजते की समोरची व्यक्ती खोटे बोलत आहे, पण तरीही तुम्ही फक्त हसून ती गोष्ट सोडून देता। एखाद्या गोष्टीची जेवढी जास्त तुम्ही वाट पाहता, ती गोष्ट मिळाल्यावर तेवढी तुम्हाला त्याची किंमत राहते। जेव्हा लोक खूप आनंदी असतात तेव्हा त्यांना चांगल्या वाईट लोकांची समज राहत नाही आणि अशावेळी ते कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवतात, जो त्यांनी नाही ठेवला पाहिजे। रोज 15 मिनिटे खळखळून हसणे म्हणजे 2 तासांची झोप घेण्यासारखे आहे। आरोग्यासाठी फायदेशीर असते। कोणतेही नाते परिपूर्ण नसते, प्रत्येक नात्यात चढ उतार असतात। जे प्रत्येक गोष्टीतून तावून सुलाखून निघतात तेच खरे एकमेकांवर प्रेम करतात। सामान्यतः स्त्रिया रिलेशनशिपमध्ये जास्त काळजी घेतात, पण एका लिमिटनंतर ते लांब राहणे पसंत करतात। मॅच्युरिटी म्हणजे जेव्हा तुम्हाला समजते कोणाला काहीही सिद्ध करायची गरज नाही, यापेक्षा शांत राहिलेले कधीही चांगले। स्वतःबरोबर बोलल्याने मूड सुधारण्यास मदत होते, बुद्धिमत्ता वाढण्यास मदत होते, आपला आत्मविश्वास वाढतो। तुम्ही अशा व्यक्तीकडे सहज आकर्षित होता, जी व्यक्ती तुम्हाला कधीच मिळणार नाही। मानसशास्त्र म्हणते, जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात करता तेव्हा तुम्ही आकर्षक दिसायला लागता, तुम्ही चांगल्या प्रकारे बोलायला लागता आणि लोकसुद्धा तुमच्याकडे आकर्षित व्हायला लागतात। सगळी सुरुवात तुमच्यापासून होते। प्रेम म्हणजे जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीच्या शेजारी बसता, काही करत नाही तरीसुद्धा तुम्हाला आनंद वाटतो। जेव्हा 2 व्यक्ती दीर्घकाळ एकत्र राहतात तेव्हा ते एकमेकांसारखे दिसू लागतात। याचे कारण रोज त्यांनी केलेला एकसारखाच आहार, जेवणाच्या सवयी, एकसारखे राहणीमान आहे। पण ह्यापेक्षा जास्त त्यांनी केलेल्या एकमेकांच्या चेहऱ्याच्या नकला हे सुद्धा एक महत्त्वाचे कारण आहे। अतिविचार करायची सवय टाळायची आहे। काय चूक झाली याची काळजी करत बसू नका, आता पुढे काय करता येईल ह्यावर लक्ष केंद्रित करा। स्वप्ने अनेकदा आपल्या मनात लपवलेल्या दडपलेल्या भावना प्रकट करतात, कारण स्वप्ने आपल्या अंतर्मनाचे भावनिक प्रतिबिंब असतात। मित्रांनो, तुम्हाला हे विचार कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। धन्यवाद।